नमस्कार. फायनली आपण पाहतोय हर्षवर्धनने कुमुदिनीला ठणकावून सांगितलेलं असतं. आईसाहेब, आईसाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या शौर्याचं लग्न त्या ऊर्जा शिंदेशी अजिबात होणार नाही. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, का असं वागतोयस तू? तुला तुझा मुलगा प्रिय नाहीये का? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, का का असं बोलताय तुम्ही? माझा शौर्य माझा जीव आहे आणि तरीही तुम्ही असं बोलताय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मग तुझा शौर्याचा जीव त्या ऊर्जा शिंदेत अडकलाय, हे तुला कळत नाहीये का? त्यावर हर्षवर्धन लगेचच बोलू लागतो, आईसाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताय की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. हे प्रेम 4 दिवसांचे चोचले आहेत. त्यावर हर्षवर्धनला कुमुदिनी समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण हर्षवर्धनने फायनली कुमुदिनीला खडसावलेलं असतं की आईसाहेब, तुम्ही शौर्यला आणि त्या ऊर्जा शिंदेला अजिबातच खतपाणी घालू नका, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. त्यावर कुमुदिनी हर्षवर्धनला म्हणत असते, हर्षवर्धन, तू ही एक गोष्ट लक्षात ठेव, ऊर्जा शिंदेच या घरची सून होणार, कारण शौर्याचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे आणि तिचंही शौर्यावर प्रेम आहे. लग्न तर त्या दोघांचं होणारच. नेमकं हे वाक्य शौर्याला भेटायला आलेल्या अर्पिताला ऐकायला जाताच तिच्या हातातील असलेला बुके हा खाली पडतो आणि तेवढ्यात तिथे असलेल्या सगळ्यांचं लक्ष अर्पिताकडे जातं. अर्पिता आता खाली कोलमडून पडते. तेवढ्यात हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणतो, वाट लागली आता. या अर्पिताने आईसाहेबांचं बोलणं ऐकलेलं दिसतंय. आता ही अर्पिता थेट शिर्केला फोन करून सगळं काही सांगणार आणि मग शिर्के या ठिकाणी येऊन धिंगाणा घालणार. मला आत्ताच्या आत्ता अर्पिताची समजूत घालायला हवी. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनने अर्पिताला सावरायला सुरुवात केलेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो, अर्पिता, अर्पिता बेटा, तू काही काळजी करू नकोस. तू आता जे काही ऐकलंयस ना, ते संपूर्ण खरं नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय मागून कुमुदिनी पुढे येते आणि ती बोलू लागते, हर्षवर्धन, उगाचच फुकटचा दिलासा तिला देऊ नकोस. तुला तर माहितीये खरं काय आहे ते. तरी सुद्धा तू तिला जर फुकटचा दिलासा देणार असशील तर तू चुकतोयस हर्षवर्धन. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, हर्षवर्धन अंकल, नक्की काय खरं समजायचं मी? आज हॉस्पिटलमध्ये सुद्धा ती ऊर्जा शिंदे शौर्याच्या अगदी जवळ बसली होती आणि त्यावेळेला तिथे कोणच नव्हतं. मी पोचले त्यावेळेला ती घाबरून उठली आणि त्यानंतर ती तिथून जात असताना शौर्य फक्त तिच्याकडेच पाहत होता. मी तिथे गेल्याचा शौर्याला अजिबातच आनंद झाला नव्हता. म्हणजे शौर्याचंही तिच्यावर प्रेम आहे. तर त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, मी आता काय म्हणालोय तुला, तू याचा विचार करू नकोस. तुझं लग्न शौर्याशीच होणार. त्यावर मात्र आता कुमुदिनीने डोक्याला हात लावलेला असतो आणि कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन नेमकं काय करतोय त्याचं त्यालाच कळत नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्पिता बोलू लागते, हर्षवर्धन अंकल, प्लीज आता तुम्ही काही बोलू नका. या ठिकाणी मला आता माझ्या शौर्याच्या तोंडून ऐकायचं आहे नक्की काय खरं आहे ते. आणि तेवढ्यात अर्पिता शौर्याच्या बेडरूमकडे जायला निघते. इकडे आपण पाहतोय सगळे आता पाठीमागून अर्पिताच्या थेट मागे मागे जात असतात. शौर्य बेडरूम मध्ये असतो. तेवढ्यात अर्पिता समोर आल्यावर शौर्य म्हणत असतो, अर्पिता, तू इथे? त्यावर अर्पिता म्हणत असते, काय तुला काय इथे ऊर्जा शिंदे येणं अपेक्षित होतं का? त्यावर शौर्य म्हणत असतो, अर्पिता, हे काय बोलतेस तू? त्यावर अर्पिता म्हणत असते, काय चुकीचं बोलले मी इथे आल्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतच नाहीये. मला सांग आता, खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अर्पिता, हा काय प्रश्न आहे? आणि आज तू जर हा प्रश्न विचारलाच असशील तर त्याचं उत्तर देतो मी तुला. तुला मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा म्हटलं होतं, आठवतंय? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे.
पण नेमकी त्यावेळेला तिथे माझी आई आली होती म्हणून मला काही बोलता आलं नाही. त्यावर अर्पिता म्हणत असते, मग आता बोल ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, काय, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? तुला तर चांगलं माहिती होतं ना की आपल्या दोघांचं लग्न ठरलंय. मग तेव्हा तर कधी मला बोलला नाहीस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, अर्पिता, मी तुझ्याकडे त्या नजरेने कधी पाहिलंच नाही. त्यावर अर्पिता म्हणत असते, मग तुझं प्रेम त्या ऊर्जा शिंदेवर आहे ना? मला सांग ना, माझ्यात काय कमी आहे असं की तू त्या ऊर्जा शिंदेवर प्रेम करतोस? त्यावर शौर्य म्हणत असतो, तुझ्यात काही कमी नाहीये, पण तू मैत्रीण म्हणून माझ्यासाठी योग्य आहेस आणि ती कायम असशील. पण ऊर्जा शिंदे ही मला पाहता क्षणी माझी लाईफ पार्टनर म्हणून एकदम परफेक्ट वाटते आणि मी तिच्याशीच लग्न करणार. हे ठामपणे शौर्याने आता अर्पिताला सांगितल्यावर अर्पिता खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते, शौर्य, तू आतापर्यंत फक्त आणि फक्त मला फसवलंयस. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव शौर्य, तुझं आणि माझंच लग्न होणार. तुझं त्या ऊर्जा शिंदे बरोबर लग्न मी होऊनच देणार नाही, कारण तू मला अजूनपर्यंत पूर्ण ओळखलेलं नाहीयेस. आणि हे बोलून तावातावाने अर्पिता त्या ठिकाणाहून निघून जाते. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन बोलू लागतो, काय केलं तुम्ही लोकांनी हे? मी म्हटलं होतं ना असं नका वागू. आता सगळ्याचा उद्रेक होणार, उद्रेक. अर्पिता तावातावाने त्या ठिकाणाहून निघून गेलेली असते आणि घरी आलेल्या आपल्या मुलीला पाहून शिर्के बोलू लागतात, अर्पिता बाळा, काय झालंय? तू रडतेस का? आणि कुणीकडे गेली होतीस तू? त्यावर अर्पिता रडत रडत बोलत असते, पप्पा, पप्पा, सोडणार नाही मी या जहागीरदार कुटुंबाला. आता अर्पिताच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, अर्पिता बेटा, नेमकं काय झालंय सांग मला. आणि मग रडत रडत अर्पिताने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. अर्पिताच्या तोंडून एक एक शब्द ऐकून शिर्केंचा राग अनावर होत असतो. शिर्के म्हणत असतात, त्या शौर्याची एवढी हिंमत, माझ्या मुलीला नाकारतो. अरे एक साधा वकीलच आहे ना तो, तरी एवढा माजलाय तो. आता तर मी त्याला सोडणारच नाही. आणि लगेचच आता शिर्केंनी शौर्याच्या वडिलांना म्हणजेच हर्षवर्धनला कॉल केलेला असतो. हर्षवर्धनच्या मोबाईलवर स्पष्टपणे दिसत असतं की शिर्के कॉल करत आहेत. आणि मग हर्षवर्धन थेट कुमुदिनी आणि शौर्याला हातातील मोबाईल दाखवत म्हणत असतो, बघा, म्हणालो होतो ना मी थोड्या वेळापूर्वी उद्रेक होणार. बघा, उद्रेकाला सुरुवात झाली. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, अहो फोन रिसिव्ह करा, सांगा त्यांना स्पष्टपणे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, या तुफानाशी मी आता दोन हात नाही करू शकत. त्याच वेळेला कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, तू नाही तर मी, आणि इकडे मोबाईल. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, नको, उगाचच तुम्ही दुसरं काही बोलाल आणि वाद आणखी विकोपाला जाईल. आणि त्यापेक्षा मीच रिसिव्ह करतो. आणि मग हर्षवर्धनने फोन रिसिव्ह करताच शिर्के गडगडू लागतात, काय हर्षवर्धन, काय चाललंय हे सगळं? माझ्या मुलीला नकार देण्याची हिंमत शौर्यमध्ये आली कुठून? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन बोलू लागतात, शिर्के साहेब, शांत व्हा. तुम्हाला जे जसं दिसतंय तसं काहीच नाहीये, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, हर्षवर्धन, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, व्हायची आहे ती मिसअंडरस्टँडिंग होऊ दे, पण माझ्या मुलीला शौर्याशी लग्न करायचं आहे हे मात्र फायनल असू दे. यामध्ये तीळ मात्रही जर काही बदल करण्यात आला तर मी इकडचं तिकडं म्हणजे काही ना काही नेस्तनाभूत करणार म्हणजे करणार. हर्षवर्धनला या शिर्केची जी काही धमकी आहे ती एका क्षणात समजलेली असते आणि हर्षवर्धन बोलू लागतात, शिर्के साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, काळजी करू नका तुम्ही, शौर्याचं लग्न अर्पिताशीच होणार. मला अर्पिताच या घरची सून म्हणून हवी आहे. आता हे वाक्य जेव्हा हर्षवर्धन बोलत असतात त्याच वेळेला शिर्केने स्पीकर ऑन केलेला असतो आणि ते अर्पिताला ऐकवलेलं असतं. अर्पिताने ते ऐकल्यावर थोडंफार तिला बरं वाटतं आणि मग शिर्के बोलू लागतात, हर्षवर्धन,
दिलेल्या शब्दाला जागा, नाहीतर तुमच्या घराची जागा वाट लावून टाकणार. आणि तेवढ्यात शिर्केने फोन कट केलेला असतो. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धनने फोन खिशात ठेवताच कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन का वागलास असा तू? तुला माहितीये तुझा मुलगा त्या अर्पिताशी लग्न करणारच नाहीये. मग तू कोणत्या तोंडाने सगळं काही कबूल केलंस की हो शौर्य अर्पिताशीच लग्न करणार? त्यावर शौर्यही म्हणत असतो, डॅड का का असं केलं तुम्ही? तुम्हाला माहितीये ना माझं ऊर्जा शिंदेवर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. आता मात्र हर्षवर्धनचा राग अनावर झालेला असतो आणि तो बोलू लागतो, बास करा ते ऊर्जा पुराण. यापुढे या घरात त्या ऊर्जा शिंदेचं नाव कोणीही घेणार नाही. अरे तुझा बाप आतापर्यंत सगळ्यांना झुकवत आला आणि आज पहिल्यांदा त्या शिर्केसमोर मला झुकावं लागलं. का? तर त्या ऊर्जा शिंदेमुळं. त्यामुळे यापुढे या घरात कोणीही त्या ऊर्जा शिंदेचं नाव घेणार नाही. त्यावर शौर्यला अचानकपणे छातीत दुखू लागतं आणि कुमुदिनी त्याला सावरण्यासाठी पुढे जाते. अशातच आता हर्षवर्धन बोलू लागतो, शौर्य बस झाली नाटकं. मी आता फक्त बोललो म्हणून तू माझ्यासमोर अशा प्रकारची नाटकं करतोयस? त्यावेळेला शौर्य अचानकपणे थेट पडतो आणि कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन तू बाप आहेस ना? स्वतःच्या मुलाच्या मनात काय आहे तू ओळखू शकत नाहीस? अरे याला जर ती अर्पिता नको हवी असेल तर तरीही तू त्याच्या गळ्यात ती अर्पिता बांधणार आहेस का? सांग ना. अशाने त्या दोघांचा संसार चुकाचा होईल का? त्यापेक्षा त्याच्या मनात जर ऊर्जा शिंदे आहे तर ऊर्जा शिंदेचा विचार कर ना. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आता माझ्या लक्षात आलं, या सगळ्याला खतपाणी तुम्ही घालताय. त्यावेळेला हर्षवर्धनला कुमुदिनी म्हणत असते, नाही हर्षवर्धन नाही, मी फक्त तुला परिस्थितीची जाणीव करून देत आहे. अजूनही परिस्थिती हातात आहे, हातातून जाऊ देऊ नकोस, नाहीतर वेळ निघून गेलेली असेल हर्षवर्धन. असं कुमुदिनीने हर्षवर्धनला ठणकावून सांगितलेलं असतं. पण हर्षवर्धन मात्र सगळं लाईटली घेत असतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा तिच्या आईला म्हणत असते, आई माफ कर मला. तू मला मगाचपासून विचारत होतीस की तुझं शौर्यावर प्रेम आहे की नाही? तर हो माझं शौर्यावर प्रेम आहे. पण आई त्याचा काय उपयोग आहे आता? शौर्याचं आधीच लग्न ठरलं आहे आणि ती अर्पिता शौर्यावर जीवापाड प्रेम करते. आणि हॉस्पिटलमध्ये ती ज्या प्रकारे शौर्याच्या बाजूला होती ते पाहता मला नाही वाटत की माझं शौर्याशी यापुढे लग्न होऊ शकतं. त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, ऊर्जा शांत हो, काळजी करू नकोस तू. मला तरी फ्युचर मध्ये असं चित्र दिसतंय की तुझंच शौर्याशी लग्न होणार. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आई काय खरंच? त्यावेळेला पूर्वा हो म्हणते आणि मग ऊर्जाने पूर्वाला घट्ट अशी मिठी मारलेली असते. स्वतःच्या मुलीचं शौर्यावर किती प्रेम आहे हे आता पूर्वाला चांगल्या प्रकारे जाणवलेलं असतं आणि पूर्वाने देखील मनातल्या मनात ठरवलेलं असतं की माझ्या मुलीच्या मनासारखंच घडायला हवं. इकडे आपण पाहतोय शौर्याला त्रास होत असतो. कुमुदिनी त्याच्या बाजूला असते. आता तिथे विजया वगैरे सगळेच आलेले असतात. पण हर्षवर्धन स्वतःच्या बेडरूम मध्ये जाऊन विचार करत असतो. विजया म्हणत असते, आईसाहेब काय झालंय पुन्हा शौर्याला? त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, विजया शांत हो, काही झालेलं नाहीये. शौर्य असं वागू नकोस प्लीज. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तुझ्या मनासारखंच घडणार. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनीला विजया म्हणत असते, आईसाहेब काय मनासारखं घडणार मलाही सांगा ना. आणि मग लगेचच आपण पाहतोय थेट शौर्य म्हणत असतो, आई मला ऊर्जा शिंदे माझी बायको म्हणून हवी आहे. आता तुझं काय म्हणणं आहे? डॅड तर या सगळ्याच्या विरोधात आहेत. त्यावर विजया म्हणत असते, अच्छा म्हणजे तुमचं सगळ्यांचं आधीच ठरलंय तर मला फक्त आता दावणीला बांधल्याप्रमाणे विचारताय. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, काय वाक्य प्रचार? दावणीला बांधले तुला? उगाचच काही बोलून स्वतःचा कशाला अपमान करून घेतेस तू? इकडे आपण पाहतोय
आता बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही शौर्याचा ऊर्जाला फोन आलेला नसतो. त्यामुळे ऊर्जा खूपच चिंता व्यक्त करत असते, तिला खूपच आठवण येत असते. पण शेवटी शौर्याचा कॉल येत नाही, म्हणून थेट ऊर्जानेच शौर्याला कॉल केलेला असतो. शौर्याला ऊर्जाचा आलेला कॉल पाहून खूप बरं वाटतं आणि शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, थँक्यू सो मच तू मला कॉल केल्याबद्दल. मी तुझ्या कॉलची आतुरतेने वाट पाहत होतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मग तू का नाही केलास मला कॉल? त्यावर शौर्य म्हणत असतो, कारण माझ्याकडे आता तशी सिच्युएशन नव्हती. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, आज हॉस्पिटलमध्ये जे काही घडलंय ना, ते सगळं खरं नाहीये. माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, माझं त्या अर्पितावर प्रेम नाहीये. त्यामुळे तू चुकीचा गैरसमज करून घेऊ नकोस. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला अगदी मनापासून बरं वाटतं आणि ऊर्जा म्हणत असते, शौर्य, असं असेल ना तर काही हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला तू ठीक असलेला पाहिजे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, तू जर माझ्या आयुष्यात असशील ना तर सगळं काही नीट होईल, मला अगदी चांगलं चुंगलं वाटेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू नाराज होऊ नकोस. त्यावर मात्र ऊर्जाने हो असं म्हटलेलं असतं. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, लवकरात लवकर या अर्पिता आणि शौर्याचं लग्न उरकलं पाहिजे आणि मग त्यानंतर या ऊर्जा शिंदे केसवर लक्ष फोकस केलं पाहिजे. म्हणजे मला त्या ऊर्जा शिंदेलाही तिच्या बापाप्रमाणे नेस्तनाभूत करता येईल. या सगळ्याचं आता प्लॅनिंग हर्षवर्धनच्या डोक्यात सुरू असतं. पण हर्षवर्धनला एका गोष्टीची अजिबातच जाणीव नाहीये की तो फक्त या सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करतोय. पण त्याचा हा प्लॅन त्याचाच मुलगा शौर्य असा काही उद्ध्वस्त करणार आहे. त्याचा थांगपत्ताही या हर्षवर्धनला नसणार आहे. आणि ज्यावेळी हर्षवर्धनचा प्लॅन शौर्य उद्ध्वस्त करेल, त्यावेळेला मात्र हमखास हर्षवर्धनला शौर्य दणकावून सांगणार आहे की डॅड, यापुढे माझ्या कोणत्याही मसल्यात तुम्ही बोलायचं नाही आणि तुमचं तुम्ही, माझं मी, असंच चालणार. आणि मग शौर्याचं बोलणं हर्षवर्धनला खटकणार. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तिची फ्लाईट वाईफाय चालू करा.